मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन सुरू होत आहे। कोलकात्यामधल्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं हे आंदोलन आहे। कोलकात्यामधल्या सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार केला गेला आणि तिची हत्या करण्यात आली। या सगळ्या संतापजनक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला। राज्यातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आणि मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टर्स आज कामबंद आंदोलन करतात। कोणतीही नियमित कामं करण्यात येणार नाहीयेत, अत्यावश्यक सेवा मात्र सुरू असतील असं निवेदन मार्डकडून दिलं गेलेलं आहे। त्यामुळे अशा कुठल्या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही असावेत अशी मागणी या निवासी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत, मात्र इतर जी नियमित कामं केली जातात या सगळ्या डॉक्टरांकडून ती मात्र आज बंद असतील। त्या पद्धतीचं कामबंद आंदोलन असेल। मुंबईसह राज्यभरातल्या काही पालिका रुग्णालयांमध्ये हे निवासी डॉक्टर हा संप करतात। मार्डकडून ही सगळी माहिती दिली गेलेली आहे। कोलकात्यामध्ये एका निवासी डॉक्टर तरुणीवर बलात्कार केला गेला, तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेचा निषेध म्हणून हे कामबंद आंदोलन केलं जात आहे। आज मुंबईसह राज्यभरातल्या काही पालिका रुग्णालयांमध्ये हे आंदोलन होत आहे। नॉन इमर्जन्सी जी काही कामं आहेत ती केली जाणार नाहीयेत, मात्र इमर्जन्सी वर्क जे काही असेल म्हणजे अत्यावश्यक जे काही कामं असतील, ज्या रुग्णसेवा अत्यावश्यक विभागामध्ये मोडतात त्या सगळ्या मात्र दिल्या जाणार आहेत। अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नयेत निवासी डॉक्टरांच्या बाबतीत यासाठी रुग्णालयाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक असावेत, सीसीटीव्ही असावेत, त्या संदर्भातले नियम कडक करावेत अशी मागणी या सगळ्या आंदोलकांकडून केली जाते। तर या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। मुंबईमधून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत। पुण्यातून बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी धनंजयकडे जाते। धनंजय, मुंबईमध्ये कशा पद्धतीचं नेमकं हे आंदोलनाचं वातावरण आहे, काय नेमक्या मागण्या आहेत या सगळ्यांच्या? आपण जर पाहिलं तर जी कोलकातामध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ मुंबईच्या पालिका रुग्णालयामध्ये जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आजपासून कामबंद आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। 9:30-10च्या नंतर जे आहे या सगळ्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये विविध रुग्णालयात सुरुवात होईल। टप्प्याटप्प्याने जे आहे ते निषेध जो आहे तो निवासी डॉक्टरांकडून मुंबईतल्या पालिकेच्या नोंदविण्यात येणार आहे। या सगळ्या संदर्भात जर मागण्या पाहिल्या तर महत्त्वपूर्ण आहेत। जे निवासी डॉक्टर आहेत त्यांची जे संबंधित रुग्णालय त्या परिसरात सुरक्षा रक्षक वाढवावे, त्याचबरोबर हे निवासी डॉक्टर ज्या ठिकाणी राहतात शक्यतो ज्या महिला डॉक्टर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करावे, त्याचबरोबर या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते लावण्यात यावेत आणि त्याचं संपूर्ण मॉनिटरिंग करण्यात यावं। अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या या निवासी डॉक्टरांच्या आहेत आणि त्यामुळे त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि याचा विचार होईपर्यंत हे आंदोलन जे आहे त्या सगळ्या संदर्भातली भूमिका ते मांडतील। मात्र सध्या तरी आजपासून सुरुवात करणार असं म्हटलंय आणि यानंतरची पुढची दिशा जी आहे ती देखील लवकरच ठरवली जाईल। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अनेक पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईमध्ये कॅन्डल मार्च देखील जो आहे तो काल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला। आज देखील कॅन्डल मार्च किंवा असे विविध निषेध आणि या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते पालिकेच्या विविध रुग्णालयात करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। जी घटना झाली ती अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध हा संपूर्ण निवासी डॉक्टर जे आहेत पालिकेचे ते नोंदवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी आणि दिवसभरात आंदोलन स्थळावर नेमकं काय घडतंय धनंजय हे सुद्धा तुमच्याकडून जाणून घेऊ। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आता मी पुण्यामध्ये जाते। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुण्यामध्ये नेमकं कुठल्या रुग्णालयातल्या सेवांवर या सगळ्या आंदोलनाचा परिणाम होताना दिसतोय? पुण्यातले शासकीय वैद्यकीय रुग्णालय जे आहे ससून त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो। जवळपास 500 डॉक्टर जे आहेत ते या कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत।
या घटनेच्या निषेधार्थ, कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन सुरू होणार आहे. मात्र आपत्कालीन व्यवस्था जी आहे ती सुरू असणार आहे. ओपीडी वरती याचा परिणाम होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातल्या आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून जे रुग्ण ससून रुग्णालयात येतात त्यांच्या रुग्ण तपासणीवर याचा परिणाम होऊ शकतो. मात्र हे आंदोलन किती वेळ चालणार हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र 500च्या जवळपास निवासी डॉक्टर जे आहेत BJ शासकीय रुग्णालयाचे ते या आंदोलनात आज काम बंद सहभागी होणार आहेत. रिद्धी, बरं बालाजी, तुम्ही सुद्धा आमच्याशी जोडलेले राहा. संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्या सोबत आहेत. सचिन, तिथे नेमके किती आंदोलनकर्ते आहेत, काय नेमके त्यांचं म्हणणं आहे? या ठिकाणी माडचे अध्यक्ष रोहन गायकवाड आपल्या सोबत आहे. मात्र आपण पाहिलं की या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील 532 जे माडचे डॉक्टर आहेत ते संपावर गेलेले आहे. बेमुदत आता संप त्यांनी पुकारलेला आहे आणि याचा परिणाम कुठेतरी रुग्णसेवेवर होऊ शकतो. मात्र आता ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहे त्या पुढे ढकलायचं का नाही याचा निर्णय आम्ही दुपारपर्यंत घेऊ असं घाटी प्रशासनाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आता रोहन गायकवाड आहेत, हे माडचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि कधीपर्यंत हा उपोषण सुरू राहील आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. काय तुमच्या मागण्या आणि कधीपर्यंत उपोषण राहील? जे 9 ऑगस्टला आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता आहे तिथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. जे सेकंड इयरला पल्मनरी मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी एक आमची रेसिडेंट आहे, त्याच्यावर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. आणि या सर्व हत्येला कॉलेज प्रशासनानं किंवा तेथील गव्हर्नमेंटनं सुसाईड असल्याचं दाखवण्यात आलं. तर ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनामध्ये तुमची मागणी काय आहे? आता आमची अशी मागणी आहे की ही जी घटना घडलेली आहे याची CBI मार्फत निष्पक्ष अशी तपास करण्यात यावा. त्यानंतर जे आंदोलनकर्ते आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. आणि एक मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे, जो पार्लमेंटमध्ये जे बिल प्रलंबित आहे त्याच्यावर एक लवकरात लवकर कमिटी बसून तो ऍक्ट लागू करण्यात यावा. रिद्धी, आपण पाहिलं अशा पद्धतीने CBI चौकशी मागणी या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे. आपण पाहिलं या महाविद्यालयामध्ये अशा देखील डॉक्टरांवरती हल्ल्याच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहे. त्यामुळे फक्त हा प्रश्न फक्त कोलकात्यापुरताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरातला हा प्रश्न आहे. रिद्धी, अगदी अगदी. सचिन, तुम्ही सुद्धा आमच्याशी असेच जोडलेले राहा. आता मी नागपूरमध्ये जाते. जितेंद्र शिंगाडे तिकडे आहेत उपस्थित. जितेंद्र, नागपूरमध्ये नेमकं काय वातावरण आहे, काय नेमकं निवासी डॉक्टरांचं म्हणणं आहे आंदोलनासंदर्भात? रिद्धी, कलकत्त्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यव्यापी माड संघटनेने निषेध करत संप पुकारलेला आहे. नागपुरातही हा संप पुकारण्यात आलेला आहे. नागपुरात 2 महत्त्वाची शासकीय रुग्णालय आहेत. एक मेयो म्हणजे इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि दुसरं शासकीय मेडिकल रुग्णालय. दोन्ही रुग्णालय मिळून जवळपास 700हून अधिक निवासी डॉक्टर इथे कार्यरत आहेत आणि आज ते संपावर जात आहेत. मात्र यातून जे आहेत ते आकस्मिक सेवा आणि अतिदक्षता विभाग जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. मात्र याचा परिणाम आहे जो रुग्णसेवेवर नक्कीच पडू शकतो. कारण नागपुरातील हे दोन्ही रुग्णालय मोठी रुग्णालय आहेत, जुनी रुग्णालय आहेत आणि येथे केवळ नागपूरच नाही तर विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही रुग्ण इथे उपचारासाठी येतात. त्यामुळे OPD किंवा इतर शस्त्रक्रियाच्या जे आहेत ते जर पुढे ढकलण्यात आले किंवा तिथे जर निवासी डॉक्टरांची सेवा नाही मिळाली तर रुग्णसेवेवर याचा नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 पासून हा संपावर जे आहेत ते येथील निवासी डॉक्टर जाणार आहेत आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत हा बेमुदत संप पुकारण्यात आल्याचं मार्ड तर्फे कळवण्यात आलेलं आहे. रिद्धी, निश्चित. जितेंद्र, तुम्ही सुद्धा आमच्याशी जोडलेले असेच राहा. मी पुन्हा एकदा मुंबईमध्ये धनंजय दळवी यांच्याकडे जाईन. धनंजय, आता आपण बघितलं की साधारण पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, नागपूरमध्ये सगळीकडेच कामबंद आंदोलन जे आहे ते बेमुदत काळासाठी आहे असं सांगितलं जात आहे. रुग्णालयांवर प्रचंड मोठा ताण येऊ शकतो, रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो. सरकार नेमकी कधी दखल घेणार? शिष्टमंडळ किंवा अधिकारी भेटीसाठी येत आहेत अशी काही माहिती समजते? रिद्धी, आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात तर तसंच फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रात आणि देशभरात या प्रकारची आंदोलनं जी आहेत ती सध्याच्या स्थितीला सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाहेरून रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर अत्यावश्यक सेवा ही फक्त जी आहे ती सुरू राहणार आहे. बाकी इतर सगळ्या सेवा ज्या आहेत त्या बंद राहणार आहेत. खऱ्या अर्थाने OPD ज्यामध्ये नियमित उपचारासाठी किंवा चेकअपसाठी जे आहेत ते रुग्ण येत असतात त्याच्यावर कुठेतरी हा परिणाम पडू शकतो. कारण की आजपासून OPD जे आहेत त्या
बंद असणार आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पडताना पाहायला मिळू शकतो। त्यामुळे या सगळ्यात जर आपण पाहिलं तर आजपासून हा इशारा आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, बेमुदत असणार आहे। अद्याप त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे खऱ्या अर्थाने। त्यामुळे आता याची दखल ही वैद्यकीय मंत्री किंवा इतर सगळे घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर शिष्टमंडळ किंवा या सगळ्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे का, हे सगळं जे आहे ते पाहावं लागणार आहे। आणि आता थोड्याच वेळात जे आहे रिद्धी या आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या ठिकाणी विशेषतः रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उपचारासाठी जात असतात। त्यामुळे अगदी आणि त्या रुग्णांची हेळसांड या सगळ्या दरम्यान होऊ नये अशीच अपेक्षा ठेवावी लागेल। धनंजय, बालाजी, सचिन आणि जितेंद्र, तुम्हाला चौघांनाही धन्यवाद या डॉक्टरांच्या आंदोलनासंदर्भातले सगळे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।